हाय हॅलो नमस्ते, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं जहागीरदार्स किचन अँड लाईफस्टाईलमध्ये। आज व्हाईट साडी असल्यामुळे किचन एप्रन तर घालावंच लागणार होतं आणि आज मी घेऊन आली होते एक मस्त अशी बोंबील करीची रेसिपी। ही इतकी मस्त बनते ना बोंबील करी आणि खूप टेस्टी लागते। त्यासाठी मी इथे घेतले आहेत काही बोंबील आणि त्याचा मी तोंडाकडील आणि शेपटीकडील भाग तोडून घेतला आणि करीमध्ये टाकण्यासाठी अगदी छोटे छोटे तुकडे मी ह्याचे बनवून घेतले आणि अशा प्रकारे सगळे बोंबील मी छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये तोडून घेतले आणि त्यानंतर मी हे बोंबील उकळत्या पाण्यामध्ये धुवून घेणार होते। ह्यामध्ये मी मग उकळतं पाणी ॲड केलं आणि झाकण ठेवून थोडा वेळ एक 5-1 मिनिट मी त्याला राहू दिलं, म्हणजे बोंबील छान सॉफ्टही होऊन जातात आणि त्यातील जे काही कचरा वगैरे रेती वगैरे असतं ते सगळं निघून जाण्यासाठी मदत होते। हे बघा, मी मग नंतर उकळतं पाणी ह्यामध्ये ॲड केलं आणि थोडंसं जरा 5 मिनिट त्याला झाकण ठेवून राहू दिलं। त्यानंतर मी त्यातील गरम पाणी काढून टाकून थंड पाण्याने त्याला छान 3-4 वेळेस धुवून घेतलं आणि एका पॅनवर अगदी थोडंसं तेल घेऊन हे स्वच्छ धुवून घेतलेले बोंबील त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून भाजून घेतले। बोंबील वर छान ब्राऊन स्पॉट्स येईपर्यंत आपल्याला हे मस्त भाजून घ्यायचे आहेत आणि आता आपले बोंबील हे छान अगदी व्यवस्थित भाजून रेडी झाले की ते एका बाउलमध्ये मी ट्रान्सफर करून घेतले। नंतर मी ग्रेव्हीची तयारी करणार होते आणि ह्यासाठी मी 3 मध्यम आकाराचे कांदे रफली चॉप करून घेतले होते, उभे उभे कट करून घेतले होते आणि त्यानंतर मी 1 टोमॅटोही उभा कट करून घेतला होता आणि हे सगळं अगदी थोड्याशा तेलामध्ये आपण व्यवस्थित भाजून घेणार आहोत। कांदा आणि टोमॅटो मस्त भाजले गेले की अगदी छोटे छोटे 3 चमचे खोबरं, हे जे किसलेलं खोबरं आहे ते मी त्याच पॅनवर हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घेणार आहे आणि खोबरं छान भाजून झालं की ह्या तीनही पदार्थ एकत्र करून भाजून घ्यायचे आणि नंतर गॅसची फ्लेम ऑफ करून हे सगळं थंड होऊ द्यायचं आणि थंड झालं की त्याची एक मस्त मिक्सर जारमध्ये फाईन पेस्ट बनवून घ्यायची। हे बघा, ही मी पेस्ट बनवून घेतली आहे। त्यानंतर कढईमध्ये थोडंसं तेल घ्यायचं। बोंबील करी बनवण्यासाठी जेवढं तुम्हाला आवश्यक वाटेल तेवढं तेल घ्यायचं। त्यानंतर त्यामध्ये ही कांदा टोमॅटो खोबऱ्याची पेस्ट ॲड करून परतवून घेतली आणि 1 चमचा एवढी अद्रक लसूणची पेस्टही यामध्ये ॲड केली आणि तिचा कच्चा वास निघून जाईपर्यंत ती छान परतवून घेतली। त्यानंतर इथे मी काश्मीरी लाल मिरची पावडर, अगदी थोडीशी हळद, होममेड गरम मसाला ॲड केला आणि सगळं छान मिक्स करून व्यवस्थित परतवून घेतलं। त्यानंतर मी ह्यामध्ये ॲड केली ही धने पावडर आणि थोडीशी कसुरी मेथी थोडीशी हातावर चुरगळून घ्यायची आणि मग ॲड करायची आणि त्यानंतर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून मी मस्त पुन्हा परतवून घेतलं आणि बघा, आपण जे बोंबील अगोदरच भाजून ठेवले होते ते ह्यामध्ये मी ॲड केले आणि पुन्हा व्यवस्थित मसाल्यामध्ये बोंबील मिक्स करून घेतले। त्यानंतर मी भरपूर अशी बारीक कट करून घेतलेली कोथिंबीरही यामध्ये ॲड केली, तीही छान मिक्स करून घेतली आणि हे सगळं मी व्यवस्थित उकळत्या पाण्यामध्ये मस्त ही ग्रेव्ही आणि हे बोंबील शिजवून घेणार होते आणि त्यासाठी अगोदर मी पुन्हा चवीपुरतं मीठ ॲड केलं। आपण बोंबील भाजण्यासाठी अगोदरच थोडंसं मीठ ॲड केलं होतं, तर आता ग्रेव्हीसाठी तुम्हाला हव्या त्या प्रमाणामध्ये बेताचंच मीठ ॲड करायचं आहे आणि त्यानंतर ह्यामध्ये मी उकळतं पाणी ॲड करून घेतलं आणि मस्त ही ग्रेव्ही छान तयार होऊ दिली, उकळू दिली आणि हे बघा, ग्रेव्हीला कलरही किती मस्त आला आहे आणि टेस्ट तर एकच नंबर बनते। ज्यांनाही सी फूड आवडतं ना त्यांच्यासाठी एक मस्त मेजवानी आहे। त्यामुळे सी फूड लवर्स जे आहेत त्यांनी सगळ्यांनी ही रेसिपी नक्की ट्राय करा। मला तर खूपच आवडते बोंबील करी आणि बघा, नंतर झाकण ठेवून अगदी 2-3 मिनिट हे मी शिजू दिलं आणि रेडी आहे आपली
मस्त झणझणीत चमचमीत अशी बोंबील करी. तर ही मी मस्त बाजरीच्या भाकरीसोबत चुरून मुरून 2 गाल भरून मस्त एन्जॉय केली. ज्वारीची भाकरी, तांदळाची भाकरी आणि इंद्रायणी तांदूळाचा भात यासोबतही ही करी एकच नंबर लागते. सगळ्यांनी ही रेसिपी नक्की ट्राय करा. माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. छान छान खा, मस्त व्यायाम करा. थँक्यू सो मच. बाय बाय.